भरपूर संधी देखील आपण दिलेली आहे. 20-22 वर्ष यांना आपण संधी दिलेली आहे. मी काही इथे मधुर मात्रेचा प्रचार करायला उभा नाहीये, पण काही गोष्टी ज्या मला माहिती आहे त्या तुम्हाला मी सांगतो, जेणेकरून ज्या दिवशी तुम्ही 15 तारखेला मतदान करायला जाल त्यावेळेस तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकाल. बरोबर. तर गेल्या 10-15 दिवसाच्या आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनुषंगाने जर आपण बातम्या काढून पाहिल्या तर पैशाचा पाऊस हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहे. आणि उमेदवाऱ्या कोणाला दिल्या गेल्या तर जे ऑलरेडी 20 वर्ष सत्तेमध्ये आहेत उमेदवार आहेत त्यांना, बिल्डरांच्या बायकांना, बिल्डरांच्या मुलींना आणि अति श्रीमंत लोकांना या ठिकाणी उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. ज्या लोकांनी, ज्या सर्वसामान्य माणसांनी किंवा ज्या गरीब मुलांनी गेली 10 वर्ष, 15 वर्ष, 5-5 वर्ष, कोविडचा काळ असू दे, पुराचा काळ असू दे किंवा इतर कोणताही काळ असू दे, ज्याने आपल्या जीवाची बाजी लावून लोकांसाठी काम केलं, जो लोकांमध्ये धावून गेला, जो लोकांच्या वेळ प्रसंगी उभा राहिला, अशा उमेदवारांना उमेदवार मिळाल्या का तर मिळाल्या नाही. आता परवा दिवशी या धाब्याच्या इथे एका महिलेने मला सांगितलं की मला 300 रुपये दिले एका बिल्डरच्या मुलीने आणि सांगितलं की माझ्या बाबतीत एक व्हिडिओ बनवा. कसला तर कोविडमध्ये मी तुमच्यासाठी सेवा केली, हे तुम्ही व्हिडिओ बनवा, त्याच्या बदल्यात 300 रुपये घ्या. पण आम्ही कोणते कार्यकर्ते आहेत, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. तर आमची जी काही कामं असतील किंवा जी लोक तुमच्यामध्ये फिरतात, आज सोशल मीडिया आहे, 5-5, 10-10 वर्षाचा डेटा त्या ठिकाणी अवेलेबल आहे, परंतु ज्यांनी कामच केले नाही अशा लोकांना पैसे देऊन असे व्हिडिओ बनवायला लागतात. आणि आज आपण जर बघितलं तर फक्त धंडाणग्यांना या ठिकाणी उमेदवार दिले गेलेले आहेत, फक्त पैशावाल्यांना या ठिकाणी उमेदवार दिल्या गेलेले आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरामधून येणाऱ्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की जो कोणी सर्वसामान्य असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य मी समजतो. का तर मी देखील सर्वसामान्य घरामधून येतो आणि हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने रिक्षा चालवणाऱ्या मुलाला मुख्यमंत्री केलं. हा तोच कल्याणपूर्व आहे ज्या कल्याणपूर्वने कधी काळी पाव विकणाऱ्या माणसाला आमदार केलं. आणि हा तोच भारत आहे ज्या भारताने कधी काळी चहा विकणाऱ्या माणसाला पंतप्रधान केलं. परंतु आज श्रीमंतांच्या पायाशी ही लोकशाही टाकण्याचा प्रयत्न जो काही चाललेला आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे. ही लोकशाही ज्या पद्धतीने श्रीमंतांची रखेल बनवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. ज्या माणसांनी इकडे काम केलं त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे होती, परंतु ज्यांनी कामच केलं नाही त्यांना फक्त पैसा हा एकच निकष लावून त्या ठिकाणी उमेदवार दिले गेलेले. म्हणजे आजपर्यंत चव्हाण साहेब आपण ऐकत होतो काय, बाप बडा ना भैया, सबसे बडा भैया, पैसा फेक तमाशा देख, अशा पद्धतीचं काम या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहे. 21 नगरसेवक बिनविरोध येतात. कशाच्या जोरावर? काय यांनी दिवे लावले होते या दिवट्यांनी? असे काय दिवे लावले? त्या लोकांना सोन्याचे चॉकलेट दिले होते, मोत्याचा भात दिला होता, चांदीच्या चपात्या दिल्या होत्या? या आरोप करून असे काय उद्योग केले होते काय हे बिनविरोध झाले? तर बिनविरोध कशाच्या जीवावर झाले? कट्ट्याच्या जोरावर, बंदुकीच्या धाकावर आणि पैशाच्या जोरावर ही व्यवस्था विकत घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेस होतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाची ही जबाबदारी आहे की त्याने सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कारण उद्या तुमच्या मुलांनाही नगरसेवक व्हायचंय, तुमच्या मुलांनाही आमदार व्हायचंय, तुमच्या मुलांनी देखील स्वप्न बघायचंय की मला मंत्री व्हायचंय किंवा मला लोकशाही व्यवस्थेमध्ये यायचंय. परंतु आज तुम्ही जर पैशाच्या मागे लागलात आणि पैशाला भुलून जर तुम्ही श्रीमंतांना मतदान केलं तर तुम्हाला हा अधिकार नाही की तुमच्या मुलांना तुम्ही सांगावं की लोकशाही प्रक्रियेमध्ये ये. का तर त्याच्या करिअरचा खून हा तुमच्या हाती झालेला असेल. त्यामुळे ही व्यवस्था आपल्याला नाकारायची आहे. पैशावाल्यांना, आम्हाला पैशावाल्यांच्या ढुंगणावर लाथ मारायची आहे 15 तारखेला. आणि आता देखील काही लोक साड्या घेऊन येतील, चोळ्या घेऊन येतील, पैसे घेऊन येतील. पैसे घ्या. पैसे का घ्या तर यांच्या काय बापदादांनी कमवायला गेले नव्हते हे कुठं? काय यांच्या रक्ताचं पाणी करून घाम गाळून काय यांनी पैसे जमा केले नाही? तर जे 100 रुपये यांनी डापले
त्यापैकी 1 रुपया ते तुमच्यासाठी घेऊन आलेले. आणि एकूणच व्यवस्था पाहायला गेलो तर जिसके पास ये पैसे का बोझा उसको सरकार ने बताया सत्ता की गोद में जाके सो जा. अशा पद्धतीची ही व्यवस्था आपल्याला नाकारायची आहे. तुम्हाला कोणाला मतदान करायचंय तर त्याचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे. मी कोणाचं काही नाव घेत नाही की बाबा तुम्ही कोणाला मतदान करा, परंतु एक सर्वसामान्य घरामधून येणारा मुलगा म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जर जयदीप गव्हाळे गावाला सरपंच होऊ शकतो तर माझी जबाबदारी आहे की तुम्ही ज्याला कोणाला निवडाल तो श्रीमंतांचा नसला पाहिजे, दंडांक्यांचा नसला पाहिजे. अरे 500 कोटींच्या यांचे अफिडेव्हिट आहे बिल्डरांच्या बायकांचे आणि मुलींचे. मग 500 कोटी रुपये तुमच्याकडे ऑलरेडी आहे, तर तुम्हाला या प्रक्रियेमध्ये काय यायचंय? तर याचा स्पष्ट हा उल्लेख होतो किंवा स्पष्ट निर्देश जातात की या बिल्डरांना इथल्या आमच्या जमिनी खायचे, रिझर्वेशनच्या जमिनीवर डल्ला मारायचंय. आज शाळा का बंद पडतात तर या शाळा बंद पाडून यांना उंच मनोरे उभे करायचे, उंच बिल्डिंग बांधायचे. या जागा ढापण्यासाठी म्हणूनच हे लोक या ठिकाणी आलेले आहेत. यांचं हे षडयंत्र आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे आणि या श्रीमंतांना हाकललं आपण पाहिजे. तर ते तुम्ही हाकलाल आणि येत्या 15 तारखेला जो कोणी उमेदवार तुम्हाला चांगला वाटत असेल, ज्याने तुमच्यासाठी काम केलं असेल, जो तुमच्या हाकेला साथ देत असेल, जो तुमच्या संकटात धावून आला असेल, अशा उमेदवारांना आपण मतदान करा. परंतु हे जे बिल्डर लॉबी आलेले किंवा हे जे प्रस्थापित आलेले यांना तुम्हाला हाकलावंच लागेल. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.